लोकसभेतील विजयानंतर आता काँग्रेसकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे। सर्व 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून हे अर्ज मागवण्यात आलेत। काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवलेले आहेत। इच्छुक उमेदवाराला अर्जासोबत 20,000 रुपये पक्ष निधी जमा करायचा आहे। इच्छुक उमेदवाराला बंडखोरी करणार नाही असं सुद्धा प्रतिज्ञापत्रात म्हणावं लागणार आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, लोकसभेला मिळालेल्या यशानंतर आता काँग्रेसने विधानसभेची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच गौरी, कारण ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश मिळालेलं आहे आणि खास करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे, सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस हा समोर आलेला आहे। त्यानंतर काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता जे सर्व इच्छुक आहेत राज्यातील 288 मतदारसंघातून काँग्रेसने आपले उमेदवारी इच्छुकांचे अर्ज मागविलेले आहे आणि त्यासाठी 20,000 रुपये अनामत रक्कम देखील भरण्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ज्या काही SC किंवा ST जे कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 10,000 रुपयाची अनामत रक्कम भरण्याचीही सांगण्यात आलेलं आहे। वैयक्तिक माहिती देण्याची, वैयक्तिक माहिती या अर्जासोबत जोडायची आहे। त्याचबरोबर मी बंडखोरी करणार नाही, कारण सध्याच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पक्षात बंडखोरी पाहायला मिळालेली आहे आणि त्यामुळे मी बंडखोरी करणार नाही असं प्रतिज्ञापत्रही इच्छुक उमेदवाराला भरून द्यायचं आहे। त्यामुळे आता काँग्रेस तयारीला लागलेली आहे। 12 जुलैला मुंबईमध्ये काँग्रेसकडून ही विधानसभेची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।